हा विद्यार्थी मित्रांनो, पेज नंबर 48 वरती अष्टम पाठ वाचन प्रशंसा बघा. लक्ष द्या, तुम्हाला पेपरला वाचन प्रशंसासाठी जो एक इथं श्लोकांचा प्रकार दिलेला आहे, तर तो प्रकार तुम्हाला सरळ लेखनासाठी आलेला आहे, ज्याला आपण अर्थासाठी सुद्धा म्हणू शकतो. तर याच्यामधले श्लोक तुम्हाला एकूण 6 आहेत. याच्यामधूनच भाषांतरासाठी तुम्हाला परीक्षेला बोर्डच्या विचारल्या जाणार आहेत. तर त्यासाठी आपण या वाचन प्रशंसेचा अर्थ आपण बघणार आहोत. तर सर्वांनी पेज नंबर 48 काढा. त्याच्यामध्ये बघा, सुरुवातीला प्रस्तावना दिलेली आहे. प्रस्तावनेला एकदा आपण वाचन करूया. डॉक्टर APJ अब्दुल कलाम महोदय मिसाइल मॅन इति बिरुदेन ख्यातः तस्य जीवने तेन छात्राणां शैक्षणिक विकासार्थं नैके यत्नाः कृता. 15 अक्टोबर इति तस्य जन्मदिनं वाचन प्रेरणा दिवस रूपेण आचर्यते. विविधानां ग्रंथानां लघुग्रंथानां वृत्तपत्राणां वाचनेन मनुष्ये के गुणा विकसिता भवन्ति इत्यादयः विषया पद्ये अस्मिन् वर्णिता सन्ति. बघा, तुम्हाला माहिती आहे सर्वांचे आवडते जे डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत, त्यांच्याबद्दल बऱ्याच जणांना संपूर्ण माहिती आहे. जसं लहान मुलांचे जे चहेते पूर्वीला चाचा नेहरू म्हणजे जवाहरलाल नेहरू यांना आपण नेहमी आठवतो चिल्ड्रन्स डेच्या दिवशी. तर तशाच प्रकारे जे सर्वांचे आवडते आणि जे सर्वांचे लोकप्रिय असणारे अशा पद्धतीचे हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ज्यांना आपण काय म्हणतो मिसाईल मॅन अशा पद्धतीनं सुद्धा त्यांना संबोधतो. तर त्यांच्या छात्र जीवनामध्ये म्हणजेच विद्यार्थी जीवनामध्ये त्यांनी शैक्षणिक विकासासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणूनच 15 ऑक्टोबरला त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं वाचन प्रेरणा दिवस हा दिवस साजरा केला जातो. तर बघा, यामध्ये काय केलं जातं, विविध ग्रंथांचं, त्याच्यानंतर लघुग्रंथांचं आणि वृत्तपत्र म्हणजेच वर्तमान पेपर, या सर्व पेपरचं मनुष्य काय करतात, वाचन करतात आणि त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये काय होतात, चांगल्या प्रकारचे गुण विकसित होतात. तोच विषय या ठिकाणी या पद्यामध्ये वर्णन केला गेलेला आहे. तर आपण चला या श्लोकांना म्हणूया. पहिला श्लोक पेज नंबर आहे 48 वरती. मी म्हणतो, माझ्या पाठीमागं सगळ्यांनी म्हणायचं आहे. बघा, शीलम सद्गुण संपत्ती, शीलम सद्गुण संपत्ती, ज्ञानं विज्ञानमेव च, ज्ञानं विज्ञानमेव च, उत्साहो वर्धते येनम्, उत्साहो वर्धते येन वाचनं तद्हितावहम्. शीलं सद्गुण संपत्ति, ज्ञानं विज्ञानमेव च, उत्साहो वर्धते येन वाचनं तद्हितावहम्. बघा, लक्ष द्या, याच्यामध्ये अर्थ तुम्हाला लिहायला येणार आहे. तर आपण या अन्वयानुसार याचा अर्थ बघणार आहोत. बघा, लक्ष द्या की कोणतं वाचन हितकारक आहे. बघा, लक्ष द्या, हितावह एव म्हणजे ज्याला काय म्हटलं, हितकारक आहे. कोणतं हितकारक वाचन आहे, तर जे आपल्या हिताच्या साठी सांगितल्या गेलेलं आहे. असं कोणतं वाचन आहे, तर सांगितलं की येन म्हणजे ज्यामुळे. येन या शब्दाचा अर्थ काय होतो, ज्यामुळे. येन हा शब्द म्हणजे सर्वनामाचा प्रकार. कोणत्या सर्वनामामध्ये कोणत्या विभक्तीमध्ये येतो, याचं
मूळ शब्द आहे यद सर्वनाम. याला काय म्हणायचं, इथं यद सर्वनाम आहे आणि हे पुल्लिंग आहे, बरोबर. ज्याला आपण चालवताना यह यो ये प्रथमा यम यो यान द्वितीया येन याभ्याम ये ही तृतीया. आता तृतीया विभक्तीचं एक वचन त्याच्यामध्ये आलेलं आहे, म्हणून काय म्हटलं की ज्याने, म्हणजे ज्याच्याद्वारे असा अर्थ काढू शकतो आपण. म्हणजे ज्याने काय केलं, शीलम म्हणजे चारित्र्य. शीलम या शब्दाचा अर्थ काय होतो, चारित्र्य. आणि सद्गुण संपत्ती म्हणजे चांगल्या गुणांची संपत्ती. सद या शब्दाचा अर्थ होतो चांगली, म्हणजे चांगली गुणांची संपत्ती आपल्याला लाभलेली आहे. म्हणजे ज्याने चारित्र्य आणि चांगल्या गुणांची संपत्ती मिळालेली आहे. आणि काय मिळालेलं आहे, ज्ञानम. ज्ञानम बघा, लक्ष द्या. ज्ञानम म्हणजे काय, ज्ञान. आणि विज्ञानम उत्साह, आणि विज्ञानामध्ये काय झालेला आहे, उत्साह वाढलेला आहे. बघा संपूर्ण याचा अर्थ काय होईल, ज्याने चारित्र्य आणि चांगल्या गुणांच्या संपत्तीचं ज्ञान आणि विज्ञानामध्ये उत्साह. याच्यामध्ये काय होतो अर्थ, की विज्ञानामध्ये उत्साह वाढलेला आहे. म्हणजे जे काही आज आधुनिक सगळ्या काही गोष्टी निघतात, आज जे काही तंत्रज्ञान विकसित होते त्याला काय म्हटलं, विज्ञानम उत्साह. म्हणजे विज्ञानामध्ये उत्साह काय होतो, वर्धते म्हणजे वाढतो. वर्धते या शब्दाचा अर्थ काय होतो, वाढणे. आणि वर्धते हे काय, क्रियापद आहे. वर्धते याला काय म्हटलं, क्रियापद म्हटलेलं आहे, बरोबर. आणि हे कशाचं क्रियापद आहे बरं, आत्मने पदाचं क्रियापद आहे. लट लकाराचं आत्मने पदाचं क्रियापद आहे, बरोबर. वर्धते या क्रियापदाचा अर्थ होतो वाढणे. वाढणे या अर्थामध्ये त्याचा क्रियापदाचा अर्थ घेतला गेलेला आहे. आणि तद वाचनम, तेच वाचन. तेच वाचन काय आहे, हितावह एव. तेच वचन कसं आहे, हितकारक आहे. तर आपल्याला याच्यामधून काय लक्षात आलं बघा, लक्ष द्या, की वाचन कोणतं हितकारक आहे, की ज्यामुळं, लक्ष द्या, की ज्याच्यामुळं काय केलेलं आहे, की चारित्र्य, चांगल्या गुणांची संपत्ती, चांगल्या गुणांच्या संपत्तीचं ज्ञान आणि विज्ञानामध्ये उत्साह वाढतो. तेच वाचन हितकारक आहे. तेच वाचन हितावह आहे. म्हणजे बघा आपलं वाचन सुद्धा कसं असायला पाहिजे, तर जे वाचन आपण करतो त्या वाचनामध्ये आपल्याला काहीतरी फायदा व्हायला पाहिजे. जर वाचन आपण असं केलं की ज्याच्यामुळं आपल्या मनावर वेगळेच परिणाम होतात, आपल्या मनामध्ये वेगळीच भीती किंवा अशा प्रकारचं काहीतरी एखादं एक वेगळा भाव किंवा असं विचित्र विचार जर असे येत असतील तर ते वाचन आपल्या हितकारक नाहीये. ते वाचन आपलं काय करणार आहे, दुःख नष्ट करणारं नाहीये, उलट आपल्याला दुःख देणारं असते. तर म्हणून या ठिकाणी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलं की कोणतं वाचन करायला पाहिजे आपल्याला, की जे आपल्या हिताचं आहे, जे आपल्यासाठी कसं आहे, हितकारक आहे, तेच वाचन आपण करायला पाहिजे, बरोबर. बघा याच्यामध्ये काय केलं, संधी विग्रहामध्ये बघा विज्ञानमेव हा शब्द दिलेला आहे. काय शब्द दिलेला आहे बघा, विज्ञानमेव. आता याचा संधी विग्रह जर आपण केला तर विज्ञानम एव, बरोबर. संधी विग्रह काय होईल, विज्ञानम एव. आता इथं काय केलेलं आहे बघा, मे मध्ये काय आहे, ए आहे, बरोबर. विज्ञानमेव मध्ये काय आहे, मे मध्ये ए आहे आणि म पूर्ण इथं हलंत घेतलेला आहे, बरोबर. तर विज्ञानम हा म इथपर्यंत हलंत घेतला आणि मे मध्ये काय घेतला, स्वतंत्र ए घेतलेला आहे, म्हणून तिथं काय आलं, विज्ञानम प्लस एव, बरोबर. त्याच्यानंतर पुढं काय घेतलेलं आहे बघा, उत्साहो वर्धते. तर उत्साहो वर्धते मध्ये काय घेतलेलं आहे बघा, लक्ष द्या. उत्साहो
वर्धते. याचा सुद्धा संधी विग्रह काय होईल मग? उत्साह प्लस वर्धते. बरोबर, उत्साह वर्धते अशा पद्धतीचा त्याचा सुद्धा संधी विग्रह केला जातो. बरोबर, लक्षात आलं? बघा परत एकदा श्लोक आपण म्हणूया. माझ्या पाठीमाग म्हणायचं आहे. शीलम सद्गुण संपत्ती, शीलम सद्गुण संपत्ती, शीलम सद्गुण संपत्ती, शीलम सद्गुण संपत्ती, ज्ञानम विज्ञानमेव च, ज्ञानं विज्ञानमेव च, उत्साहो वर्धते येन, उत्साहो वर्धते येन, उत्साहो वर्धते येन, उत्साहो वर्धते येन, वाचनं तद्हितावहम्, वाचनं तद्हितावहम्, वाचनं तद्हितावहम्. वाचनं तद्हितावहम्. आलं लक्षात अर्थ सगळ्यांच्या? बघा परत सांगतो. ज्याने काय केलं? ज्याने चारित्र्य चांगल्या गुणांच्या संपत्तीचं ज्ञान, विज्ञानामध्ये उत्साह वाढतो, तेच वाचन हितकारक आहे. एव या शब्दाचा अर्थ काय घेतलेला आहे? लक्ष द्या. या एव शब्दाचा अर्थ होतो च, म्हणजे त्याच्यामध्ये ती गोष्ट आहेच, म्हणजे पक्की आहे, कन्फर्म आहे की त्याच्यामध्ये आपल्याला काय होणार? हितच हित होणार. जसं जेवण केल्यानंतर आपलं पोट हे भरणारच. बरोबर, चोरी केल्यानंतर आपल्याला शिक्षाही मिळणारच. म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं? निश्चितता दर्शवलेली आहे. तर अशा पद्धतीचं जर वाचन केलं आपलं तर काय होणार? हितकारकच असणार. याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची आशंका नाही आहे. अशा पद्धतीचं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. लक्ष द्या. परत दुसरा श्लोक आपण म्हणून घेऊया. बघा, मनुजा वाचनेव, मनुजा वाचनेव, मनुजा वाचनेनेव, मनुजा वाचनेनेव, बोधन्ते विषयान् बहून्, बोधन्ते विषयान् बहून्, बोधन्ते विषयान् बहून्, बोधन्ते विषयान् बहून्, दक्षा भवन्ति कार्येषु, दक्षा भवन्ति कार्येषु, दक्षा भवन्ति कार्येषु, दक्षा भवन्ति कार्येषु, वाचनेन बहुश्रुता, वाचनेन बहुश्रुता, वाचनेन बहुश्रुता. वाचनेन बहुश्रुता. बघा आता याच्यामध्ये काय वर्णन आलंय? बघा अन्वयामध्ये तुमच्या बुकमध्ये, पुस्तकामध्ये अन्वय दिलेला आहे. बरोबर, बघा दुसऱ्या अन्वयाकडे आपण वळूया. बघा पहिले काय सांगितलं की त्याच्यामध्ये बहुश्रुताच भवंती, म्हणजे कार्येषु दक्षा बहुश्रुताच भवंती, म्हणजे कशामध्ये तरबेज होतात, कशामध्ये चाणाक्ष बनतात, तर कार्यामध्ये जे काय बनतात? दक्ष बनतात, का चाणाक्ष बनतात. बघा अन्वयानुसार अर्थ बघूया. मनुजा, मनुजा या शब्दाचा अर्थ काय होतो? मनुष्याने, मनुष्याच्या वाचनाने, एव म्हणजे च, बहुन विषयान, बहुन म्हणजे काय? खूप, विषयान म्हणजे विषयांचा काय होतो? बोधन्ते म्हणजे बोध होतो, म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला कळायला लागतो. बघा मनुष्याला वाचनानेच खूप विषयांचा बोध होतो, म्हणजे त्याला काय होतं की जसं तुम्ही जितकं जितकं वाचाल तितकं तितकं तुम्हाला काय होणार? ज्ञान होणार. आणि जो जितका जितका वाचणार नाही त्याला तितकं तितकं ज्ञान होणार नाही. तर म्हणून काय सांगितलं की मनुष्य हे वाचल्यानंच खूप विषयाचा त्याला बोध होऊ शकतो. आणि वाचनेनं, वाचन केल्यानं काय होतं? मनुजा कार्येषु, कामामध्ये, कार्येषु या शब्दाचा अर्थ काय घेतला? कामामध्ये. दक्षा म्हणजे काय? तरबेज. दक्षा म्हणजे काय? तरबेज म्हणजे चाणाक्ष, म्हणजे त्याला काय म्हटलं आपण? एक्सपर्ट. ज्याच्यामध्ये तो काय होऊ शकतो? तरबेज होऊ शकतो. आणि बहुश्रुताच भवंती, बहुश्रुता या शब्दाचा अर्थ काय होतो? बघा बहुश्रुता, बहुश्रुता हे कोणतं वचन आहे याच्यामध्ये सांगा?
बहुवचन आहे बरोबर. श्रुतः श्रुतो श्रुताः प्रथमा म्हणजे बहुश्रुता भवन्ति आणि भवन्ति मध्ये सुद्धा काय घेतलं क्रियापद बहुवचनाचं घेतलेलं आहे बरोबर. तर भवन्ति म्हणजे होतात. भवन्ति याचं सुद्धा काय होतं बघा क्रियापद. मूळ धातू काय याच्यामध्ये शिवानी भू भव आणि त्याला काय लागलं प्रत्यय अंती बरोबर. आता याला जर जोडलं समजा तर क्रियापद काय बनणार भवन्ति बनणार. काय बनणार क्रियापद म्हणजे भूला भव आदेश होतो जसा गमला गच्छ आदेश होतो स्मृला स्मर आदेश होतो दाला यच्छ आदेश होतो तशाच प्रकारचा इथं सुद्धा आदेश काय झाला भूला भव आदेश झाला आणि मूळ धातू भू आहे त्याला आदेश झाला भव आणि त्याला प्रत्यय लट लकाराचं कशाचं जोडलं परस्मय पदाचं बहुवचनाचं ती तह अंती बरोबर. आणि म्हणून मग इथं क्रियापद काय बनलं भवन्ति बरोबर. तर भवन्ति अशा पद्धतीचं क्रियापद बनते म्हणजे वाचनाने मनुष्य कार्यामध्ये बहुश्रुताच भवन्ति. आता बहुश्रुत या शब्दाचा अर्थ सांगायचा राहिला. बहु म्हणजे खूप श्रुता म्हणजे त्याचा तो जाणकार होऊ शकतो म्हणजे त्याचा एक चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट ज्ञाता तो बनू शकतो. अशा पद्धतीचं वर्णन या श्लोकामध्ये दुसऱ्या आलेलं आहे बघा. आता याच्यामध्ये वाचनेनैव बघा लक्ष द्या इकडे बघा बघा वाचने व याच्यामध्ये कोणती संधी आहे याला वृद्धी संधी म्हणतो आपण बघा. शब्द काय वाचने व वाचने व तर इथं काय घेतलं बघा संधी विग्रह होईल वाचनेन वाचनेन एव अधिक एव म्हणजे या ने मध्ये काय आहे ए आहे बरोबर. तर वाचनेन नेन शब्द हा इथपर्यंत आपण ॲज इट इज घेतलेला आहे लक्ष द्या. हे वाचनेन याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण बघा वाचनेन हा शब्द इथपर्यंत जशाच तसा घेतला आणि ने मध्ये काय आहे ए आहे बरोबर. तर म्हणून इथं काय केलं एव हा शब्द वेगळा घेतला म्हणजे या ने मध्ये काय आहे ए आहे बरोबर. तर म्हणून संधी विग्रह काय होईल वाचनेव वाचनेन. आणि पुढं बघा त्याच्यानंतर बोधन्ते हे बोधन्ते याच्यामध्ये कोणतं त्या ठिकाणी प्रत्यय लावलेला आहे हा राईट बोधन्ते बघा लक्ष द्या. बोधन्ते याच्यामध्ये बुध धातू आहे त्याला आदेश झाला बोध बरोबर आणि याला सुद्धा काय लावलं अंते प्रत्यय लावलं आणि याला जर जोडलं तर क्रियापद बनते बोधन्ते बरोबर. लक्षात आलं का. म्हणजे अशा पद्धतीनं बोध होतात म्हणजे त्याचा ज्ञानाचा प्रकार त्याचा चांगला बनू शकतो बरोबर. बघा संपूर्ण याचा अर्थ एकदा परत बघा अन्वयानुसार. मनुष्य हे वाचल्यानेच खूप विषयांचे ज्ञाता किंवा जाणकार बनू शकतात आणि वाचनानेच मनुष्य कार्यामध्ये दक्ष आणि म्हणजे तरबेज आणि खूप शास्त्राचे जाणकार बनू शकतात होऊ शकतात. आलं लक्षात. अशा पद्धतीचा अर्थ इथे आपला झालेला आहे. आलं लक्षात. बाकीचं जे आहे तर ते आपण उद्याला बघूया ठीक आहे.